दुसरा तुम्ही एक मुद्दा याच्याशिवाय जो उपस्थित केला, तो आहे ज्या प्रकारे काही संघटना ॲक्टिव्ह आहेत या प्रचारामध्ये तुम्ही तो मुद्दा उपस्थित केला. तुमच्या त्या स्टेटमेंट्सकडे मला माहिती आहे तुम्ही याच्याविषयी बोललात, पण मी तुम्ही गृहमंत्री राहिलात आणि म्हणून जबाबदारीने तुम्ही ते विधान कराल असं मी तुमच्याकडनं त्या तुमच्या स्टेटमेंटला जास्ती गांभीर्याने घ्यावं लागेल. काही संघटना प्रचार करताहेत, त्यांच्या काही विघातक कारवायांमध्ये त्यांचा हात आहे असं तुम्ही म्हणतात. गृहमंत्री म्हणून तुम्ही सुद्धा फक्त तुम्ही देवेंद्र फडणवीस भाजपचे नेते म्हणून ते स्टेटमेंट नाही करत, तर ज्यांनी गेल्या 10 वर्षात सर्वाधिक काळ गृहमंत्रालय सांभाळलंय त्यांच्याकडून आलेले स्टेटमेंट्स कुठल्या आधारावर तुमच्याकडे काही त्याच्याबद्दलचे माहिती आहे? बघा, ही जी लोकसभेची निवडणूक झाली, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेस किंवा इंडिया आघाडीशी लढत नव्हतो. आमच्या विरुद्ध काही फोर्सेस लढत होते. राजकीय लढाई वेगळी होती. आम्हाला हरवण्याचा दम काँग्रेसमध्ये नव्हता, इंडिया आघाडीत नव्हता. त्यामुळे त्यांनी काही फोर्सेसची मदत घेतली. हे फोर्सेस म्हणजे एक गोंडस नाव दिलेलं भारत जोडो आंदोलन, त्याच्या अंतर्गत अल्ट्रा लेफ्टिस्ट अशा प्रकारच्या ऑर्गनायझेशन्स की ज्यांची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर एनार्किस्ट पार्श्वभूमी आहे. हे कोणी कोणाला विरोध करू शकतं, सरकारला विरोध करू शकतं, पण देशाच्या